नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीमुळे मोठा अपघात झाला होता। यामध्ये 9 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता। नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी या गावातही असंच चित्र आहे। राष्ट्रीय महामार्गालगत वेगवेगळे 4 विहिरी आहेत। बंद पडलेल्या बाजारगाव पेपर मिलच्या 2 विहिरी तर अगदी राष्ट्रीय महामार्गाला चिकटून आहेत। याआधी स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याची तक्रार देखील केली होती, मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष दिलं नाही। भविष्यातील अपघाताचा धोका टाळण्यासाठी या विहिरी बुजवण्यात याव्यात किंवा या विहिरींना सुरक्षा जाळी लावण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी। नागपूर अमरावती हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी या गावापाशी आपल्याला पाहायला मिळत आहे की अगदी राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी 10 फूट अंतरावर या 2 भल्या मोठ्या विहिरी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। खरं तर इथे जुनी एक कंपनी होती, पेपर मिल होती, ती बंद अनेक वर्षापासून पडलेली आहे आणि त्या कंपनीच्या या 2 विहिरी अनेक वर्षापासून अशाच रस्त्याच्या कडेवर आहे। मात्र कधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही। स्थानिक नागरिकांनी याची वारंवार तक्रार केली, मात्र त्या तक्रारीकडे देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं आपल्याला सांगितलं जात आहे। आणि तुम्ही अंतर बघा, म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, आपण जर इकडनं बघितलं तर हे नागपूरच्या दिशेने येणारे सर्व वाहन आहे जे आपल्याला पाहायला मिळतात अगदी, आणि या राष्ट्रीय महामार्गाच्या फक्त 8 ते 10 फूट अंतरावर ही विहीर आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या भागामध्ये अशा जवळपास 4 विहिरी आहे ज्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने इथल्या नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे। सातनवरी या गावचे सरपंच विजू चौधरी आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया। भाऊ, मला एक सांगा, ही विहीर किती दिवसापासून येते? ही 30-35 वर्षापासून। आधी रस्ता छोटा होता त्यामुळे रस्त्यापासून काही अंतरावर होते, आता अगदी रस्त्याला लागून झाली। पहिले छोटा रस्ता होता म्हणून ती विहीर दूर होती आणि आता रस्ता मोठा आला, बिलकुल रोडला बिलकुल 5 फुटावर ती विहीर आहे। मला एक सांगा, जशी दिंडोरीला घटना झाली तशी घटना इथे होण्याची शक्यता आहे, भीती व्यक्त केली जात आहे? दिंडोरीला जशी घटना आली तशी घटना व्हायला काही टाईम लागणार नाही, कारण की या 2 विहिरी आहे आणि समोर 2 विहिरी आहे। ह्या रोडच्या बिलकुल लागून असलेल्या विहिरीमध्ये ह्या घटना होऊ शकतात। या संपूर्ण विहिरीमुळे या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। जी घटना दिंडोरीमध्ये घडली ती नागपूरमध्ये घडू नये यासाठी कुठेतरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशीच इथल्या स्थानिकांची मागणी आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.